राज्यातील कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्र या भागातील तब्बल 255 मराठी शाळा मागील 2 वर्षात बंद झाल्याची माहिती समोर आलेली आहे। पालकांचा वाढता कल इंग्रजी माध्यमांकडे वळल्यामुळे या शाळा बंद पडत असल्याची कबुली सरकारनं लेखी उत्तरात दिली आहे। दरम्यान कमी पटाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं, गणवेश आणि इतर साहित्य देण्यासह विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान मुंबईमध्ये बंद होणाऱ्या मार्गावरती असलेल्या 57 शाळांपैकी 34 शाळा पश्चिम मुंबई जिल्ह्यातील, 19 शाळा उत्तर मुंबईतील तर 4 शाळा या दक्षिण मुंबईतील असल्याचं स्पष्ट झालंय। मराठी शाळांना आवश्यक भौतिक सुविधा, आर्थिक मदत आणि संच मान्यतेबाबत संरक्षण द्यावं अशी मागणी आता विविध स्तरातून जोर धरू लागली आहे। संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे। विद्यार्थी नाहीत, शिक्षक नाहीत, अशा अनेक कारणांनी बंद होणाऱ्या शाळा हा चिंतेचा विषय बनत चाललाय। शिवनाथ दराडेजी आपल्यासोबत आहेत। काय नेमकं कारण आहे की मुंबईमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मराठी शाळा या बंद होत आहेत? कारणं वेगवेगळी आहेत। सध्याचं तात्कालिक कारण असं आहे की जी संच मान्यता नवीन आली, 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा निर्णय आला, त्यानुसार एका वर्गामध्ये जर 20 विद्यार्थी नसेल तर त्या शाळेला शिक्षक दिलेले नाही, शिक्षक मंजूर केलेले नाही। त्यामुळे शिक्षक मंजूर न केलेल्या 57 शाळा आता बंद होत आहेत। महापालिकेच्या संदर्भात बोललं तर प्रायमरी शाळेला त्यांनी 20 वर्ष अनुदानच दिले नाही, त्यामुळे मराठी प्राथमिक शाळा मुंबईत उभीच राहिली नाही। पैसे असून सुद्धा आणि बजेट असून सुद्धा पैसे न दिल्यामुळे नवीन मराठी प्राथमिक शाळा ज्या सुरू होत्या त्याही बंद झाल्या, त्यांना अनुदान न मिळाल्यामुळे। त्याचबरोबर अजून एक नवीन विषय समोर आला की बिल्डरनेच एक मराठी शाळा गायब केली आहे। म्हणजे कुठे बिल्डरने शाळा गायब केली, कुठे संच मान्यतेचा परिणाम झाला आहे, कुठे महापालिकेने प्रायमरी शाळांना अनुदान दिलं नाही, त्यामुळे मराठी शाळा उभं करण्याचं कोणी धाडस करत नाही। त्यामुळे झपाट्याने मुंबईमधल्या शाळा कमी होत आहे। मुंबईमध्ये 995 मायनॉरिटी स्कूल आहे, लेकिन पण मराठी शाळांची संख्या फक्त 337 आहे। त्याच्यापैकी 57 शाळा यावर्षी बंद होत आहेत। म्हणजे मुंबईमध्ये असलेल्या एकूण 1739 शाळांपैकी फक्त 337 मराठी शाळा राहिल्या, त्याच्यातल्या 57 आता बंद होणार आहे। याला बीएमसीचं अनुदान देण्याचं प्रायमरीचं धोरण जबाबदार आहे, याला बिल्डरांनी शाळा गिळंकृत केल्याचे किंवा शाळांचे प्लॉट ढापल्याची उदाहरणं जबाबदार आहे, याला वेगवेगळ्या माध्यमाच्या आणि बोर्डाच्या भरमसाठ शाळा, मायनॉरिटी स्कूलला भरमसाठ परमिशन देणं ही जबाबदार आहे। आणि राज्य सरकारने जे संच मान्यतेचे नवे निकष जाहीर केले, त्या निकषामुळे कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना शिक्षक मिळत नाही, पण त्या सुद्धा बंद होत आहेत। ज्या शाळा अस्तित्वात नाही, जिथं विद्यार्थी अस्तित्वात नाही, त्यांची नोंदणी यापूर्वी सुद्धा होत होती। आता संच मान्यतेच्या नव्या नियमांमुळे शिक्षक देण्यामध्ये कुठेतरी सरकार अकार्यक्षम ठरतंय का, की शिक्षकांना इतर ठिकाणी वळवण्यात आलेलं आहे आणि मग इतर माध्यमांच्या शाळांना जास्त पसंती मिळते म्हणून मराठी शाळांना बंद करण्याचं नियोजन? कारणं वेगवेगळी आहे। विद्यार्थी नाही असं नाही, विद्यार्थी आहे, पण एका वर्गात 20 नाही म्हणून त्याला शिक्षक द्यायचा नाही। अशा अनेक शाळा आहे मुंबईतल्या आता हायस्कूल की ज्यांना एका वर्गात 20 विद्यार्थी नाही, 18 आहे, 17 आहे, 19 आहे, तिथे 0 शिक्षक मंजूर करायचे। अशा कारणांमुळे 57 शाळा मराठी आत्ता बंद होत आहे संच मान्यतेमुळे। राहिला बीएमसीच्या प्रायमरीला अनुदान देण्याचा विषय, तर 18-19 वर्ष अनुदानच दिलं नाही, त्यामुळे कोण मराठी शाळा उघडणार आहे या ठिकाणी? कारण मराठी विद्यार्थ्यांकडून फी पण आकारता येत नाहीये आणि त्याच्यामुळे या धोरणामुळे सुद्धा अनेक मराठी शाळा नवीन उभ्याच राहिल्या नाही आणि ज्या उभ्या होत्या प्रायमरी मराठी स्कूल 27-28 त्या सुद्धा बंद झालेल्या आहे। शिवडीच्या शाळेचं उदाहरण घेतलं तर बिल्डरने एक मराठी शाळा या ठिकाणी गायब केली, हा एक उदाहरण। अशी वेगवेगळी कारणे जबाबदार आहे।